नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंढरीनाथ राणे या पुस्तकातील आज आपण परिमेय संख्या, अपरिमेय संख्या याच्यावरती आजचं लेक्चर बनवणार आहोत आणि आजचा व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहोत. तर मी बऱ्याच मुलांना याची जी PDF आहे ती मी ऑलरेडी पाठवलेली आहे. तर तुम्ही ही जी मी काढलेली PDF आहे एक नजर तुम्ही बघू शकता. याच्यात आपण काय काय पाहणार आहोत. साधारणतः एक 5-6 पाने आहेत, याच्यात पेजेस आहेत. हे सर्व आपण एक 4-1 व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. बऱ्याच जणांना याचं कन्फ्युजन फार होतं आहे किंवा लवकर लक्षात येत नाही आहे, तेच आपण क्लिअर करून घेतो आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत सुरुवातच परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. तर पहिलीच लाईन काय आहे बघा, परिमेय संख्या म्हणजे काय. बघा, परिमेय संख्या म्हणजे काय. आता इथं एक उदाहरण दिलं आहे, या उदाहरणाकडे जास्त जात बसायचं नाही. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो काय, 10चे 2 असं असेल. बे के बे, बे पंचे 10, म्हणजे याचं उत्तर किती, 5. 5 ही काय आहे, परिमेय संख्या आहे. आता परिमेय संख्या म्हणजे काय बघा, इथं म्हणलं आहे म्हणजे समजा 10 या संख्येला 2 या शून्योत्तर म्हणजे 0 सोडून, म्हणजे उदाहरणामध्ये असं असेल 3/0. छेदात जर 0 असेल तर ती परिमेय संख्या असणारच नाही आहे. मुळात हे लक्षात ठेवायचं. शून्योत्तरचा अर्थ पी या पूर्णांकाला क्यू या शून्योत्तर म्हणजे 0 सोडून कुठल्याही संख्येनं भागलं असता मिळणारे गुणोत्तर, त्याचं येणारं जे उत्तर म्हणजेच परिमेय संख्या. म्हणजे आता मी उदाहरणात काय केलं, इथं आत्ताच मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलं होतं की समजा दुसरं एक उदाहरण घेईन मी. 4/2, बे की बे, बे दोन्ही 4. पहा, बे के बे, बे दोन्ही 4, म्हणजे याचं आलं उत्तर 2. 2 ही परिमेय संख्या आहे. फक्त या 4ला 0ने भाग जात नाही आहे, बरोबर आहे. म्हणून छेदामध्ये जिथं 0 असेल तर ती परिमेय किंवा अपरिमेय संख्या असणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. ही 2 परिमेय संख्या आहे. 2/3 ही अपूर्णांकात ही परिमेय संख्या आहे. -3 हे बघा, इथं दिलं आहे 0 वरती आहे, 6 खाली आहे, ही परिमेय संख्या आहे. 0 वरती आहे, 4 खाली, ही परिमेय संख्या आहे, ही पण परिमेय संख्या आहे. तर आत्ता क्लिअर झालं असेल की परिमेय संख्या म्हणजे कोणती. तर ह्याच्या पुढं आपण बघूया अपरिमेय संख्या. इथे एक लाईन दिल्या, ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय, पण तेवढ्यात आपल्याला समजणार नाही. तर थोडक्यात काय इथं दिलं आहे बघा, कशामध्ये, या चिन्हामध्ये पाय म्हणजेच किती, 22/7, बरोबर आहे. वर्गमुळामध्ये 2 हे बाहेर निघते का, निघत नाही. हे 3 बाहेर निघते का, नाही. हे 7 बाहेर निघते का, नाही. आता हे 2 हे याचं वर्गमूळ निघते का, नाही. मग ही काय, अपरिमेय संख्या आहे. समजा हे 9 असेल तर याचं बाहेर काय निघतं, 3, ही परिमेय संख्या आहे. समजा इथं 4 असेल, हे बाहेर निघतं, ही परिमेय संख्या आहे. 25 बाहेर 5 निघतं, ही परिमेय संख्या आहे. हे तुम्हाला समजलं असेल. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. आता ह्याच्यातच परिमेय संख्या कळाल्या, अपरिमेय संख्या कळाल्या, तर याच्या पुढं जायचं धनपरिमेय संख्या आणि ऋणपरिमेय संख्या. ज्याला वजा चिन्ह असते ते ऋण आणि जे अधिक असते ते धनपरिमेय संख्या. एवढंच आहे, याच्यापेक्षा पुढं काय नाही. तरी पण आपण पाहूया. पहा, धनपरिमेय संख्या. समजा आपण शालेय शिक्षण घेत असताना अशी एक संख्या रेषा पाहिली, ही अनंतापर्यंत असते. पुढं इथं बाण असतो 0. 0च्या उजव्या बाजूला म्हणजे इकडं आणि 0च्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5 असं अनंतापर्यंत. हे काय आहे, अधिकमध्ये आहे. ह्या धनपरिमेय संख्या. आणि इकडं वजा डाव्या बाजूला -2, -3,
-4 -5 असं अनंतापर्यंत ह्या ऋण परिमेय संख्या ज्या शून्याच्या डाव्या बाजूला आहेत, ज्या वजामध्ये त्या ऋण परिमेय संख्या आणि उजव्या बाजूला आहेत त्या धन परिमेय संख्या, एवढंच आहे. हे समजलं असेल तर आता ही ऋण परिमेय संख्या बघितलं. आता जे या संख्या आहेत अपूर्णांकात त्या 1 पेक्षा कमी असतात. उदाहरणार्थ 1/2 हे काय आहे, अपूर्णांकात आहे. 1/2 म्हणजेच काय, समजा ह्याला मी जर भाग लावला, इथे 1 लहान आहे 2 मोठा आहे, तर 2 1ला भाग जात नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं 0 घ्यायला लागलं. आता ही 0 घेतला म्हणून ही 0 घेऊन पॉईंट दिला. 2 के 2 2 पंचे 10, उत्तर काय आलं 0.5. म्हणजे काय 1च्या निम्मा आहे. तर 1 बनतोय कसा, उदाहरणार्थ 1 रुपया कसा बनतोय बघा, 1 पैसा 2 पैसा 3 पैसा 4 पैसा असं करत करत ज्या वेळेला 100 पैसे जमतील त्यावेळेला काय होईल, 1 रुपया होईल. तसंच 1चं गणितसुद्धा तसंच आहे. 0.1 0.2 0.3 0.4 आता 0.5 हे 5 कुठलं बघितलं होतं आपण, इथलं बघितलं होतं म्हणजेच 1/2. असंच 0.6 0.7 0.8 0.9 आणि लास्टला काय होणार 10 म्हणजेच काय 1 रुपया. बरोबर आहे. 1 रुपया जसा बघितलं होतं तसं 1 कसं बनतं हे तर असं बनतं आहे. आता हे 0.5 म्हणजेच किती 1/2. त्याच प्रकारे कसं असतात, ज्या अपूर्णांकात संख्या असतात त्या काय असतात तर 1 पेक्षा कमी असतात. आता त्यासुद्धा काय असतात, ऋण किंवा धन असतात. त्याच्या आपण काय करूया, पुढे जाऊया. क्लिअर झाला असेल तर थोडंसं आपण पुढे जाऊया. आता जे हा जो चार्ट दिलेला आहे खंडित आणि अखंडित, काय आहे अखंडित आणि अखंडित, दशांश अपूर्णांकाचे आवर्ती दशांशमध्ये अपूर्णांकात रूपांतर. आता काय लिहिलं 0 पॉईंट, हे कशाचं आहे अपूर्णांक आहे. 0.98 म्हणजे काय 1 पेक्षा कमीच आहे. 0 पॉईंट हे 100 झालं, 99 म्हणजे 100 होईल तेव्हा पुढे 1 होईल ना, बरोबर आहे. पण त्याच्याशी काही संबंध नाही, आपल्याला समजायसाठी मी बोलतोय. अपूर्णांकाचं हे आवर्ती करायला काय केलं आहे, पुढे 0 टाकून 1 बार आहे, सेम 0 टाकून बार. मला एक सांगायचं आहे, ज्याच्यावर जी संख्या आहे त्याच्यावर पुढं असं बार आहे, ती संख्या काय आहे, परिमेय संख्या ती आहे. काय परिमेय संख्या आहे. ज्या संख्येवर बार आहे ती संख्या परिमेय आहे. आणि जर असं असेल खाली 0 असेल छेदात तर ती संख्या काय आहे, परिमेय पण नाही अपरिमेय पण नाही. हे 2 आता कळालं असेल, ज्याच्यावर बार आहे ती संख्या परिमेय आहे. आता खंडित आणि अखंडित हे पुढे आपण क्लिअर करायचंच आहे. आवर्ती, आता बघा ज्या संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूप अखंडित म्हणजे ह्याकडच्या टाईपचं असतं परंतु आवर्ती नसतं. आवर्ती म्हणजे काय, वरती बार असणार, आवर्ती नसतंय, त्यांना अपरिमेय संख्या म्हणायचं. पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांचं वर्गमूळ अपरिमेय संख्या. आता इथं 2 आहे, बाहेर निघतं का 2 वर्गमुळातनं, नाही निघत, मग ती काय आहे अपरिमेय संख्या. 3 बाहेर निघतं का, नाही निघत, मग ती काय आहे अपरिमेय संख्या आहे. याचं बी अजून पुढं जाऊन तुमचं हा टॉपिक किंवा हे जे कन्सेप्ट आहे ती क्लिअर करायचा मी 100% प्रयत्न केलेला आहे. चला पुढं जाऊन आपण पाहूया. हा चार्ट काय एवढा फार महत्त्वाचा नाही आहे, डायरेक्ट ही उदाहरणे आहेत. आपण काय करूया, उदाहरणावरून आपण समजून घेऊया, एक एक फास्टमध्ये संपवून टाकूया. एवढं समजल्यावर आता काय सांगायची गरज राहणार नाही. तर चला पहिलं काय, पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती, आपल्याला काय करायचं आहे, परिमेय संख्या काढायची आहे. परिमेय संख्या कोणती, ज्या संख्येवर बार आहे ती संख्या काय आहे, परिमेय आहे. चला कुठल्या संख्येवर बार आहे, 4 नंबर पर्यायावर बार आहे, ही संख्या परिमेय संख्या आहे. एवढं तर कळालं असेल, ज्या संख्येवर बार आहे ती संख्या काय आहे, परिमेय संख्या आहे. हे 8 बाहेर निघतं का, या वर्गमूळ चिन्हातून नाही निघत. 6 निघतं का, नाही निघत. चला आता इथं काय आहे, इथं काय यायला पाहिजे 2.80 आवर्त यायला पाहिजे सारखं सारखं. हे आवर्त काय आहे पुढं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. म्हणजे याचं उत्तर काय आहे हे. जरा पुढं जाऊया.
पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? अपरिमेय म्हणले, परिमेय काय अपरिमेय? अपरिमेय, परिमेय संख्या नसलेली. पहिलं बघा, बेक बे, बेचोक 8 म्हणजे 4. 4 कशात आहे? चिन्हात आहे. बाहेर येतं आहे काय? तर येतं आहे. ही परिमेय संख्या आहे. 4 एके 4, 4 त्रिकोण 12 म्हणजे 3 काय आलं? हे बाहेर येतं आहे काय? येत नाही. म्हणजे उत्तर हेच असणार आहे याचं. 2 पर्याय येत. चला त्याच्या पुढचं पण आपण पर्याय बघूया. त्यांचा गुणाकार 4 2 8 आणि 1 9, वरती 9 खाली 4. हे बाहेर येतं आहे का? येतं आहे. इथं 3 इथं 2, ही परिमेय आहे. 9 2 18, 18 आणि 7 25, वरती 25 खाली 9. हे बाहेर येतं आहे का? येतं आहे. 5/3. या परिमेय संख्या, ही परिमेय संख्या, ही परिमेय संख्या. पण आपल्याला पाहिजे काय? अपरिमेय. म्हणजे काय? इथं 3 आलं. हे 3 बाहेर येतं आहे का? येत नाही. म्हणून ही अपरिमेय संख्या. त्याच्या पुढे जाऊया आपण. काय सारखाच प्रॉब्लेम येतो याचा. एकच मिनिट. त्याच्या पुढचं काय आहे तर आपलं पुढीलपैकी अखंडित, बरोबर आहे का? इथंच आहे का? हां, हेच आहे, हेच आहे. हां, हे झालं. हे 3 नंबर. खालीलपैकी अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक कोणतं? तर कुठलं पाहिजे? अखंडित म्हणजे कंटिन्यू पाहिजे, खंडित नको. तर कुठला असणार आहे? ज्याच्यावर बार आहे ते काय असणार आहे? अखंडित असते. खंडित म्हणजे कंटिन्यू असते. ज्याच्यावर बार आहे तेच. पर्याय क्रमांक 3. आता हे काय आहे? 0.35 0.35, पण त्याच्यावर बार आहे का? नाही. काय तर त्याच्यात हे असणार आहे. हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. आता याच्यानंतर बघूया सरावासाठी उदाहरण. आता या उदाहरणामध्ये तुमचं बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. पुढीलपैकी परिमेय संख्या. आता परिमेय संख्या शोधायच्या आहेत. ग्रुप आहे 10-12 उदाहरणांचा. त्या सगळ्यांसाठी कॉमनच आहे. परिमेय संख्या कोणती ही शोधायची आहे. पहिल्या उदाहरण 1, परिमेय संख्या कुठली? तर जास्त बघत बसायचं नाही. ज्याच्या डोकीवर बार आहे ती परिमेय संख्या. पर्याय क्रमांक 4. 27 बाहेर निघतंय का वर्गमुळातनं? नाही. ई बघा आहे का? 8 8 3 2 ही जी काय सिरियल नाही आहे. 7 बाहेर निघते का? नाही. हे नाही, हे नाही, हे नाही म्हणल्यावर काय? हे. तसंच परिमेय संख्या कोणती? आता काय झालं? ए मधलं पहिलं बघितलं, दुसरं बार कुठल्यावर आहे? दुसरं. हे त्याचं उत्तर आहे. ज्याच्यावर बार आहे ती परिमेय संख्या. हे निघत नाही बाहेर, हे निघत नाही. तिसरं, चला तिसरं काय आहे? 0. हे परिमेय संख्या आहे. हे तर नाही आहे. हे बाहेर निघते काय? नाही. हे बाहेर निघते का? हे पण निघत नाही. चौथं 5 बाहेर निघते का? नाही निघत. 0 खाली असेल तर हे नाहीच येणार. 2 बाहेर निघते का? नाही. हे पण येणार नाही. 0 खाली चालेल. हे परिमेय संख्या आहे. त्याच्या पुढं बघा 5वं उदाहरण आपण पाहूया. 5व्यामध्ये बघा कुठं बार आहे का? बार नाही. मात्र पहिलं जे आहे हेच, कारण 0.0 नंतर किती? 7 7 7 7 7 काय आलं? हे आवर्त आहे, कंटिन्यू आहे. त्याच्या पुढे बघा हे दुसरं असेल का? नाही आहे. हे 0 4 3 हे काय? नाही आहे. 1 2 3 कंटिन्युटी, याच्यात कंटिन्युटी नाही आहे. हे नाही आहे, हे नाही आहे. 6वं पहा. 6 मधलं कुठलं असणार आहे? 7 बाहेर निघतं का? नाही. 8 निघतं का? नाही. 10 निघतं का? नाही. राहिलं काय? 9. हे काय आहे तर त्याचं उत्तर आहे. हां, तर 7वं फार महत्त्वाचं आहे. 7वं बघा, उत्तर 4 आहे. का 4 आहे? तर वर्गमूळ जे चिन्हात असते ते बाहेर निघायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला पॉईंट नंतर, ज्यावेळेला 2 संख्यांचा गुणाकार होतो त्यावेळेला पॉईंट नंतर येणारी घरं काय असणार आहेत? समान. काय पाहिजेत? समान. ही किती आहेत? 2 आहेत. त्यामुळं हे याचं उत्तर आहे. इथं आहेत का बघा समान? किती आहेत? 1 2 3 4 5 काय आहेत? समान आहेत. 5 आहेत. 6 असते तर ठीक आहे. इथं काय आहेत बघा? 1 2 3 नाही आहे, विषम. इथं तर 1, हे संपलं. म्हणजे याचं उत्तर काय? 4. 7व्याचं उत्तर 4. त्याच्या पुढं जाऊया आपण. परिमेय संख्या पाहत आहोत आपण. परिमेय संख्या आपण 8वं उदाहरण पाहतोय आपण. तर याच्यामध्ये कुठं बार नाही किंवा काय नाही आहे, पण
कसं काय आपण ओळखायचं? कोणत्याही संख्येच्या डोक्यावर लाईन किंवा बार असं नाही आहे. कसं शोधायचं? तर बघा 8 इथं काय 31, 23, 21 इथं वेगवेगळी संख्या. इथं काय 233, 232 इथं पण नाही आहे. इथं काय आहे बघा 23, 23, 23 किंवा 232 परत 232ची अशी सिरियल आहे. 23, 23, 23ची काय आहे सिरियल आहे. त्यामुळं याचं उत्तर 3 आहे. इथं 32, 23, 32 नाही, हे पण नाही आहे. त्यामुळे उत्तर किती 3 आहे. 8व्याचं उत्तर 3 आहे. आता 9व्याचं पहा काय येणार आहे बरं. इथं किती आहेत घरं? पॉईंट नंतर 1, 2, 3 आहे का? नाही आहे. हे असू शकते 2 आहेत, 2, 4, 2, 4 आणि 5 हे नाही आहे, हे पण नाही आहे, म्हणजे उत्तर 2. 9चं उत्तर 2. 10, 125 बाहेर निघतंय का? नाही, 125 नाही निघत. 27 निघत नाही, हे पण निघत नाही. कितीचा आहे हा वर्ग? 729. हा 27चा वर्ग आहे का बघा. हां 729 हा 27चा वर्ग आहे. 27 गुणिले 27, त्यामुळे हे बाहेर निघतं, हे याचं उत्तर आहे. हे नाही निघत. आता 11वं आपण पाहूया. परिमेय संख्या आहे का? 3 बाहेर निघते का? नाही निघत. हे बाहेर निघते का? ठीक आहे, याला हे गेलं, राहिलं काय 1. 1 परिमेय संख्या आहे का? आहे. 0 द्यायचे सोडून. 3 आणि 6, 3 एके 3, 3 दुनी नाही निघत नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्या पुढं आपण जाऊया. आत्ता आपण पाहिलं परिमेय संख्या. आता पाहणार आहोत अपरिमेय संख्यांचा. सगळ्या या उदाहरणासाठी, आता 11 उदाहरणांसाठी एकच कॉमनमध्ये सूचना दिलेली आहे की अपरिमेय संख्या कोणत्या? अपरिमेय संख्या कोणत्या? आत्ता आपण पहिल्या परिमेय शोधल्या, आता काय करायच्या? अपरिमेय शोधायच्या. 125 वर इथं काय दिलं आहे? 3 दिले. घनमुळात बाहेर निघतंय का? निघतंय. 5 हे बाहेर निघतंय का? नाही निघत. 5 कशाचं घनमूळ आहे? नाही आहे. हे निघतं का? निघेल. हे कितीचं असू शकेल? हे 156 म्हटल्यावर कदाचित 25चं आहे. 25चं 3 वेळा गुणाकार करून बघा. 25 गुणले 25 गुणले 25 हे निघेल. 25 बाहेर निघलं, हे पण निघेल. एवढं बघत बसायची गरजच नाही, हे निघणार नाही. त्यामुळं काय आहे? याचं उत्तर आहे 2. ही अपरिमेय संख्या आहे. आता दुसरं बघा, 12 आहे परिमेय संख्या आहे. 12 आहे परिमेय संख्या आहे. आता इथं दोन्हीत काय? दुसऱ्याचं उत्तर आहे हो का, इथं 2, 2, 2, 2 एकसारखं, ही पण काय? परिमेय संख्या. अपरिमेय संख्या काय आहे? ही 4 आहे. सापडलं. हां, आता तिसरं बघा. पहिलं झालं, दुसरं, तिसरं. हे बाहेर निघेल का? 144 निघेल, कारण का 2 घर आहेत. ही बाहेर निघेल. ही काय? परिमेय संख्या आहे. आपल्याला शोधायच्या आहेत मात्र अपरिमेय. 1, 2, 3 हे काय आहे याचं? ही पण सिरियल आहे, ही परिमेय संख्या आहे. याच्यावर 12 आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे. मग अपरिमेय कुठली? तर ही अपरिमेय संख्या आहे. चौथं, पहिलं ऑप्शन 12 आहे, परिमेय संख्या आहे. चौथ्या ऑप्शनवर या. हो का, 2 घर आहेत, बाहेर निघेल का? निघणार. ही परिमेय संख्या आहे. 20, 20, 20ची सिरियल आहे, ही निघेल का? 4. ही 20, 20ची ही पण परिमेय. मग अपरिमेय संख्या कुठली? तर ही अपरिमेय संख्या आहे. 5वं पहा. 36 बाहेर निघतंय, निघतंय. 3.61 हे पण निघेल. 19, 1.9, 1.9 हे पण बाहेर निघतंय. परिमेय संख्या आहे. 12 आहे परिमेय संख्या. राहिली काय? 4. ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. 36, 13 काय आहे? ही याचं उत्तर आहे 4. 6 नंबर जर असं वरती घेतो. 6 नंबरमध्ये बघा कुठला आहे? परिमेय संख्या. कोणत्याही संख्येवर बार नाही किंवा हां, इथं 24ची 24 दुसरा पर्याय. 24, 24, 24 ही परिमेय संख्या आहे. 124, 124 ही परिमेय संख्या आहे. 412, 412 ही परिमेय संख्या. मग अपरिमेय संख्या कुठली? तर पर्याय क्रमांक 1. तर काय? इथं आवर्ती कंटिन्यू नाही. आता
उदाहरण नंबर 7 पहिलं 12 आहे म्हणल्यावर काय आहे परिमेय संख्या आहे. 4 नंबर 12 आहे परिमेय. राहिल्या 2 मध्ये बघायचं सिरियल कुठल्याला नाही आहे. 345 ही पण काय आहे परिमेय संख्या. मग राहिली अपरिमेय कुठली तर पर्याय क्रमांक 3 7 3. 8 बघूया. हे बाहेर 8वा मधलं पहिलं 512 हे बाहेर निघणार नाही. मग हेच त्याचं उत्तर असणार आहे. हे बाहेर निघतंय 3, हे बाहेर निघतंय 5, 729 कितीचा 27चा वर्ग आहे बाहेर निघतंय 9. परिमेय संख्या हे जर तर काय शून्य असणारच नाही खाली. 12 ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे. राहिली काय अपरिमेय संख्या 4. तर 10 पाहूया. याला हे गेलं 1 राहिलं. 1 आहे का परिमेय संख्या आहे. ही बाहेर निघणार का नाही निघणार हेच याचं उत्तर. याला हे गेलं 3 एके 3, याला हे गेलं चिन्हाला चिन्ह गेलं 3 एके 3, 3 चौक 12 बाहेर निघणार 3 तिरक 9 9 बाहेर निघणार. ही परिमेय संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 2 10व्याचं उत्तर आहे. तर 11वा आपण पाहूया. अपरिमेय संख्या बे के बे 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 चौक 8 बाहेर निघतंय. ही परिमेय संख्या आहे. दोन्हीचा गुणाकार 9 5 45 46 47 48 49 म्हणजे वरती 49 खाली 9 बाहेर निघतंय काय निघतंय 7 आणि 3 ही परिमेय संख्या आहे. 4 2 8 आणि 1 9 9 आणि 4 बाहेर निघतंय 3 आणि 2 हे निघतंय का बे के बे बे दोन्ही 4 2 2 बाहेर निघते का नाही निघत. तर ही काय अपरिमेय संख्या आहे. 12वं पुढीलपैकी 2 म्हटलं इथं चुकलं हे काहीतरी गणित लिहायला. एक अपरिमेय संख्या ओळखायची आहे. तर पहिलं बघा 9 चौक 36 आणि 1 37 37/9 बाहेर निघेल का नाही निघणार. हे निघणार नाही. हीच अपरिमेय संख्या आहे. हेच याचं उत्तर आहे. पुढचं ऑप्शन चेक करूया. 16 तिरक 48 आणि 49 49/16 बाहेर निघणार 7 4 निघालं. 9 2 18 18 25 25/9 निघणार बाहेर. 4 चौक 4 सक 24 आणि 25 25/4 बाहेर निघणार. ही परिमेय संख्या ही परिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या ही आहे. याच्या पुढं जाऊन आपण पाहूया. अखंडित आवर्ती शोधायचे. आपल्याला काय करायचं आहे पुढीलपैकी अखंडित आवर्ती शोधायची. अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांकाचा अचूक पर्याय निवडायचा. अखंडित कसा निवडायचा बघा. ज्याच्यावर 12 आहे ते अखंडित आहे. झालं इथंच संपला विषय. 2 मध्ये बघा कुठल्यावर याच्यावर 12 आहे चला हे येतं. 3 मध्ये याच्यावर 12 आहे हे अखंडित. अखंडित म्हणजेच काय आहे परिमेय संख्या आहे ती. 4थं बघा 4 नंबर कुठल्यावर 12 आहे तिसऱ्यावर 12 आहे. 5व्यावर बार कुठल्यावरच नाही आहे. मात्र कंटिन्युटी कुठल्यावर आहे पाहायची. कंटिन्युटी कुठल्यावर आहे सी आहे की 4थं गावलं 5वंच बघायचं आहे आपल्याला. इथं आहे बघा कंटिन्युटी. इथं नाही आहे इथं नाही आहे. इथं काय केलं आहे अखंडित. हे आहे पहिलं याचं उत्तर आहे. इथं असं असतं तर हे असतं हे नाही आहे सॉरी पहिलं आहे. आता 6वं पाहायचं. 3.086 संख्येच्या पुढीलपैकी अखंडित आवर्ती अपूर्णांकाचे योग्य रूप ओळखा. यातलं कुठलं हे नसणार आहे 0.86 हे नाही आहे. 8608 हे आहे. चला याच्या पुढं जाऊन काय 7वं 7चं कुठलं असेल हे नाही आहे हे नाही आहे. सगळ्यावरच 12 दिसतात 0207.
याचं बघा असं काय मुद्दाम वालीवर केलेलं आहे. चला त्याच्या पुढचं पाहूया आपण. पुढं काय दिलं आहे बाबा पुढचं. पुढीलपैकी खंडित अखंडित नाही, आता काय उलटं खंडित शोधायचे. अखंडित काय 12 आहे, 12 आहे, 12 ही काय आहेत खंडित आहेत. अखंडित म्हणजे ही काय आहेत परिमेय, परिमेय ही काय अपरिमेय. याचं उत्तर आहे सेम. हे गेलं हे संपलं. खंडित, खंडित म्हणजे काय डी मधलं पाहतोय आपण. कुठलं हां ही परिमेय आहे. इथं 12 इथं 12 म्हणजे राहिलं काय 2. याचं उत्तर आहे खंडित आहे ते. तिसरं इथं 12 आहे, ही परिमेय आहे अखंडित आहे 570. हां ही पण परिमेय म्हणजे राहिली काय 4. याचं उत्तर आहे. चौथं 12 आहे तर ही 12 म्हणजे ही परिमेय आहे. इथं 12 आहे, इथं कंटिन्यू 3 3 आहे. ही परिमेय अखंडित कुठली तर हे याचं उत्तर आहे. 5वं लास्टचं इथं कंटिन्युटी आहे. इथं 12 आहे, इथं 12 आहे, इथं पण 12 आहे. मग राहिलं कुठलं याचं उत्तर आहे. हे जेव्हा 12 आहे जेव्हा 12 आहे म्हटल्यावर राहिलं हे. तर मित्रांनो अशा तऱ्हेनं आज आपला तर परिमेय अपरिमेय संख्यावरील पहिला जो व्हिडिओ आहे हा किचकट गुंतागुंतीचा भाग आपण थोडक्यात पाहिलेला आहे. तर याच्यानंतर पुढचं आपण लेक्चर पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा PDF राहिलेला आपण पाहणार आहोत. तर इथं आपण काय करतोय लेक्चर थांबवतोय. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण हा लेक्चर पाठवा. ठीक आहे, धन्यवाद.